कृपया माझी सर्वांना विनंती, या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं एक संदेश तरी आपण घरात घेऊन घर में गाई, गोठे में गाई, खेत में भाई, उसकी न पूछे कमाई। एक हिंदी वाक्य है, वो वाक्य। घर में माई, गोठे में गाई आणि खेत में भाई, उसकी न पूछे कमाई। आताच्या विरुद्ध खारवेकरांच्या मठामध्ये महाराजांनी सुंदर कीर्तन केलं होतं आमचे मुरजकर माऊली, त्यातले साधू हा सांगितलं उलट घर में साला, खेत में नाला, गोठे में हेला, उसका कभी न हो भला। विठल एक प्रसिद्ध परवा घडलेलं उदाहरण आहे, पेपरमध्ये काय यूट्यूबमध्ये मी बघितलेलं। खंडेलवाल म्हणून एक 80 कोटीचा माणूस, सामान्य नाही, मोठा साहित्यिक, जवळपास 40 पुस्तकं त्याने लिहिली, एवढा साहित्यिक विद्वान लेखक, 2 मुलं आणि 1 मुलगी, सगळे अमेरिकेत। शेवटी तो खंडेलवाल एका आश्रम त्याच्यामध्ये मुलांनी ठेवले। ज्यावेळेस त्याचे वडील वारले, संदेश अमेरिकेला गेला की बाबा तुमचे वडील वारले, त्यावेळेस महाराज त्यांनी येणं तर लांबच राहिलं, अंत्यविधीसाठी लागणारा निधी सुद्धा त्यांनी तिथून पाठवला नाही। त्याच वृद्धाश्रमातल्या लोकांनी देणगी गोळा करून त्यांचा अंत्यविधी केला। ही आमची संस्कृती, ही आपल्याची आहे ना, आताचा भाग आहे आमचा। परवाची गोष्ट आहे, अहमदपूरच्या वृद्धाश्रमामध्ये असे 2 मुलं, मुलगी सुद्धा अमेरिकेला, जावई अमेरिकेला, मुलं अमेरिकेला, सुनई अमेरिकेला, एकटाच बाबा वृद्धाश्रमामध्ये। मुलांनी सांगितलं आम्ही येऊ शकत नाही, हा बाबाई आम्ही खूप बिझी आहोत, काय लागलेला अंत्यविधीचा खर्च आम्हाला तुम्हीच ते सगळं सांगता। ज्या देशामध्ये श्रावण बाळाची कथा ऐकतो त्याच देशामध्ये हे आपल्याला बघायला मिळते। हे स्थित्यंतर का झालं तर त्याची मूळ मी मला जितका 4 कारण सांगितले तिथे त्याची मूळ संस्काराचं बीजारोपण करत नाही, आपण संस्काराचं जतन करत नाही, त्याचं वर्धन करत नाही, त्याचं संक्रमण करत नाही, त्याचा हा परिणाम आपण भोगतोय।